नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र. आज मला आला होता खूप कंटाळा आणि मी चालले होते आता डायरेक्ट शेतात म्हणजे आमच्या घराच्या मागच्या साईडला. आणि इथं आल्यानंतर एवढं हिरवगार वातावरण होतं आणि इथे एक आंब्याचं झाड आहे, छोटंसं आंब्याचं झाड आहे आणि त्याला तुम्ही बघू शकतात किती कैऱ्या आहे, नारळ वगैरे पण आहे. आणि इकडे एवढं सुंदर वातावरण झालेलं होतं ना, मला खूपच छान वाटतं आमच्या गावाकडे. चला तर आता आपण जाणार आहेत कैऱ्या वगैरे बघायला. तर इथे तुम्हाला समोर दिसते ना ते कैऱ्या वगैरे आहे, तर बघू शकतात कशा छोट्या एकदम मस्त कैऱ्या लागलेल्या आणि कैरी ना खूप गोड लागते. तर माझा आता विचार चालला होता आपण कैरी तोडून येऊ आणि कैरीपासून काहीतरी बनवू दुसऱ्या दिवशी. चला तर आता मी इथे आले होते कैरी तोडायला. आता कैरी तोडायला माझी काय तर हाईटच कमी पडली. अरे बापरे, मग आता काय करायचं म्हटलं, तर मी उड्या मारून कैरी तोडून घेतली. तर आपला गावठी फंडा यूज केला. ठीक आहे, चला तर आता आपल्याला कैऱ्या झाल्या तोडून आणि आपल्याला जायचं होतं आता केळीच्या बागात कशाला जायचं होतं, केळी आणायला जायचं होतं. आणि म्हटलं चला ब्लॉगमध्ये केळी पण दाखवून घेऊ, आणि की अशी झाडाला पिकलेली केळी शक्यतो कोणी बघितली नसेल, म्हणून म्हटलं चला केळी दाखवून घ्यायची. आणि इथं बघू शकतात की बापरे किती छान मस्त आणि पद्धतीने केळी झालेली आहे. तर मी एक केळ तोडलं होतं आणि दुसरं पण केळ तोडायची माझी एवढी इच्छा होत होती ना, दुसरे पण केळी वगैरे तोडून घेतलेली आहे. आणि तुम्ही बघू शकतात की अशी झाडं लावलेली केळी तुम्ही कधी पाहिलेली असेल आणि कोणी तोडलेली आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायची. चला आपली केळी वगैरे तोडून झाली होती आणि इकडे एवढं हिरवगार वातावरण होतं ना मला, आणि इतकं आवडतं ना गावाकडे. माझं एवढ्या दिवसापासून उन्हाळा आहे ना, पुणे गावाकडेच चालला आहे. पण मागच्या वेळेस मी व्हिलॉग वगैरे नव्हतं बनवलं, तर म्हटलं आता इथून पुढे व्हिलॉग बनवू. तर आपली कैरी इथं ठेवलेली होती, म्हटली चला आता कैरी वगैरे घेऊ. आणि कैरी आणि केळी घेऊन मी निघाले घरी. आणि आता दुसऱ्या दिवशी पाहिलं तर एवढं ऊन आलेलं होतं ना, बापरे किती ऊन पडलेलं होतं. मग आम्ही ते पाहिलं तर आमची आजीबाई होत्या झोपलेल्या घरात. आता म्हटलं एवढं उन्हाची आजीबाई झोपली, आजीला एवढी गरमी झाली होती कारण की सकाळी बाजरी काढून आणल्यामुळे खूप गरमी झाली होती. म्हटलं चला तर आजीबाईला झोपेतून उठायच्या आधी आपण काहीतरी मस्त आजीबाईला बनवू. तर आपण आता कैऱ्या वगैरे घेतल्या, तर आपण बनवलं होतं कैरीचं फणं. ठीक आहे, चला कसं वाटतं कसं नाही तुम्हाला पुढे सांगणार. आधी कैरी कापून वगैरे घ्यायची सगळ्यांनी पटपट. आता मी कैरी स्पीडमध्ये कापत वगैरे होते, बट तसं ॲक्च्युली काहीच नाही आहे. व्हिडिओ फास्ट केलेला होता, बट मी ॲक्च्युली लय स्लो कैरी कापत होते कारण की आता मी बोलून पण व्हिडिओ बनवणार होते, पण आपली आजीबाई उठली असते, आजीबाईला द्यायचं होतं आपल्याला सरप्राईज. आणि की उन्हाळ्याचे ना खूप हाल होते, म्हणजे बाजरी वगैरे काढायची ना शेतातून खूप हाल होत असते. चला म्हटलं आता तर इथे झालं पटपट अशा छोट्या ना फोडी वगैरे करून घ्यायच्या. काही लोक आहे ना पूर्ण मधलं वगैरे वरचं हिरवं काढून टाकतात, बट मी नाही काढलं, मी तसंच ठेवलं कारण की कैरी मी एकदम स्वच्छ धुवून घेतली होती. म्हटलं चला याच्यात आपण एक थोडीशी खाऊन बघू, एकदम खट्टी मिठी लागली. आता खूप लोकांना माझ्याकडे बघून कैरी खायची इच्छा झाली असेल, पण आता काय करणार, आता तुम्ही तुमच्याच घरच्या घेऊन खायचे. ठीक आहे, चला तर आता आपण घातलं तर मिक्सरचं भांडं. आता मिक्सरचं भांडं तर शक्यतो आता म्हटलं ते करून, आणि हळूहळू माझं काम चालू होतं. म्हटलं आता आजीबाई जर उठली तर हेच व्हायचं. तर आधी याच्यात मी पटपट टाकून घेतलं सगळ्यांनी. आणि माझी ना मजा मस्ती चालली होती, हे काम करता पण मजा मस्ती चालली होती. आणि की मला ना एकदम हसून खेळून काम करायला आवडतं बाबा आधीपासूनच वगैरे. आता इथं तुम्हाला माझ्या हातात दिसत असेल ही आहे कैऱ्या. आता ह्या कैऱ्या मी कशाला घेतल्या ते मी तुम्हाला दाखवत होते. हे बघा आपण कापून घेतलं, कोणाला पाहिजे असलं तर घेऊन जा. इथे आता आपण घेतली थोडीशी साखर, आणि ही साखर आपल्याला टाकायची होती याच्यात. आता थोडीशी साखर वगैरे टाकून घेतली मस्तपैकी, आणि एकदम भारी वाटलं. तेवढ्यात माझा भाऊ मागून दिसत असं, म्हटलं आता आजी उठते काय माहिती. इथं पण माझी मस्तीच चालू होते साखर टाकताना. अरे काय करणार, आता माझा स्वभाव तसा. आता एकदम हलवून घेतलं, मिक्स करून घेतलं, आणि त्याच्यानंतर म्हटलं आणखीन थोडीशी साखर टाकली वरून. म्हटलं नको करू. आणि आजीची थोडी हालचाल चालू झाली, जागी झाली आजी. आणि वरतून टाकलं थोडंसं माठाचं मस्त थंडगार प्राणी, आणि वरून टाकलं आपलं तुळशीची थोडीशी पानं. आणि तुळशीची थोडीशी पानं का घेतली, आणि की मी सांगितलं होतं, मला आत्याने पण सांगितलं होतं आणि एका व्हिडिओत पण बघितलं होतं मी, म्हणून चला म्हटलं तर तुळशी थोडीशी पानं पण टाकून बघू कसं वाटतात कसं नाही. नाहीतर आणि चला आता इथे आपलं पूर्ण मिक्सरमधून काढून आणलेलं आहे मी, ते नाही घेतलं व्हिडिओमध्ये. तुम्हाला माहिती आहे कसं काढायचं मिक्सरमधून. चला आता इथून आपण एक छोटीशी ना चाळण वगैरे घेतलेली आहे, ते चाळून घ्यायला पूर्ण. तर अशा प्रकारे झालेलं आहे पूर्ण तयार. तर आता याला आपल्याला चाळून वगैरे घ्यायचं आहे. तर आता याला चाळून वगैरे घ्यायचं म्हणल्यावरती तुम्हाला माहिती आहे पूर्ण त्याचा रस वगैरे काढून घ्यायचा. तर तुमच्याकडे असं जर नसेल ना, तुमच्याकडे ना कपडा वगैरे असेल ना, त्याच्यात तुम्ही ना स्वच्छ कपडा वगैरे घेऊन सुद्धा याच्यात ना म्हणजे त्याचा रस वगैरे काढून घेऊ शकतो. आता माझ्याकडे चाळण होती, तर मी चाळणमध्ये ना पटपट काढून घेत होते. आणि म्हटलं तर कारण की आजीबाई उठायच्या आधी ना आपलं हे सगळं रेडी झालंच पाहिजे 100%, कारण की तिला आहे ना आज आपल्याला एकदम सरप्राईजच करून टाकायचं होतं. आतापर्यंत ना तिने ना पाहिजे ती वस्तू आपल्याला बनवून दिली होती खायला. म्हटलं चला आज माझी वेळ होती, तर मी आता एकदम सरप्राईज करून टाकणार होती तिला. तर माझा फुल टू फुल प्लॅन चालू होता. आता मी पटपट काढून घेतलं हे, आणि तुम्ही पण बनवून बघा बाबा, थंडीचं खरंच खूप छान वाटतं बरं. त्याचा रिझल्ट खूप छान आहे. मला वाटलं नव्हतं की मी एवढं छान सुद्धा बनवू शकते, बट आपण म्हणतो ना कोशिश करणे वालों की कभी हार नाही होती, तेच माझ्यासोबत झालं. तशी मी एकदा ट्राय केलं आणि माझ्यासोबत सक्सेसफुली घडलं. आता इथे एकदम आपलं काढून वगैरे झालेलं आहे सगळं. आणि आता आपल्याला पुढची सांगते मी तुम्हाला पुढे काय प्रोसेस वगैरे केलेली आहे कुठं नाही. चला तर आता इथे आपण एकदम मस्त तयार झालेला आहे रस वगैरे हे काढून. त्याचं तुम्ही बघू शकता हे फन हे आपले जवळपास निम्मे तयार झालेले आहे. त्याच्यात मी अगदी वरून 2 गोष्टी टाकणार आहे. त्या काय टाकणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. चलो तर अभी आगे देखते.
चला तर आता इथे मी घेतलेलं आहे एक डबा वगैरे घेतला त्याच्या पुढे ठेवला, कारण की तुम्हाला दिसलं पाहिजे म्हणून व्हिडिओमध्ये ठेवलं. आता इथे ना मी ना थोडेसे जिरे घेतले, जिरे थोडेसे भाजून येणं त्याची थोडीशी भुकटी वगैरे करून घ्यायची, जिरेची भुकटी वगैरे ती थोडीशी ना वरून टाकून घेणार आहे मी. आणि टाकल्याच्या नंतर आहे ना जर तुमच्याकडे ना जिरे वगैरे नसेल, जिरे पावडर असेल ना ती सुद्धा टाकू शकता तुम्ही. पण मी जिरा माझ्याकडे एकदम भाजून ना मी त्याची हे करून घेतली होती, पावडर करून घेतली होती ना. वरून टाकलं होतं थोडंसं काळं मीठ. आता काळं मीठ आहे ना माझ्याकडे काय मऊ नव्हतं आणि माझ्याकडे एकदम खड्यासारखं होतं, म्हणून मी तेच काळं मीठ टाकलं होतं आणि एकदम भारी पण ते लागतं. काळं मीठ वगैरे टाकलं होतं. याच्यात आणखीन गोष्टीने लोक एक्स्ट्रा पण ॲड करतात, पण माझ्याकडे एवढे 3च वस्तू होत्या आणि मला 3च वस्तूंनी घराने लवकर अर्जंटी बनवायचं होतं. तर मी आता आणखीन थोडंसं वरून काळं मीठ टाकलं आणि थोडंसं मिक्स वगैरे करून घेतलं. आता जवळपास आपले इथं फणे तयार झाले होते, कैरीचे फणे आपले तयार झाले होते जवळपास. आणि ना आता म्हटलं आता चला ग्लास घेऊ आणि इथं थोडंसं आहे ना मिर्च पावडर असते ना, मसाला वगैरे तशातून मी एक पावडर घेतली. आणि की मला आहे ना पूर्ण आजीला आता एकदम हायफाय आणि एकदम फॅन्सी ज्यूस द्यायचं होतं करून, कारण की ते एकदम साईडला लावलं. तिखट एकदम मस्त लागतं थंडगार पन्न्यामध्ये. चला तर आता इथे जवळपास आहे ना झालेलं होतं सगळं. आणि आता आहे ना मला आहे ना पुढचं आता टाकून घ्यायचं होतं फक्त कैरीचे पन्ने. आणि माझं तेवढं चालू होतं की बाबा आजी नाही उठायला पाहिजे. बट काय आजी काय उठणारच नव्हती. आणि इथे आता जवळपास सगळे ना पन्ने वगैरे तयार करून झालेले होते आणि आजीची हालचाल सुरूच झाली होती, म्हणजे 100% आजी उठली होती. त्याच्यातच आला मला कोणाचा फोन. अरे बापरे, मी म्हटलं आता मध्येच कोणी फोन केला काय माहिती. आता मला सांगायला फोन आला होता की तुमचा रिचार्ज संपणार आहे, तुम्ही रिचार्ज करून घेणे. अरे बापरे, म्हटलं मला माहिती माझा रिचार्ज संपणार आहे, तुम्ही 8 दिवस आधी कशाला सांगू राहिले. म्हटलं जाऊन दे, चला काही प्रॉब्लेम नाही. चला तर म्हटलं आता चला आपण इथे ना हा बर्फ आहे ना मी ना माझ्या ना हाताला लावायला ठेवला होता, बट आपल्याला हा यूज आहे ना पन्न्यामध्ये यूज करायला झाला, कारण की कसं ना मला ना मागाने तुम्हाला दाखवलं होतं थोडंसं उन्हामुळे रिॲक्शन झाली ते हाताला. चला तर इथे पन्ने वगैरे हे करून घेतले. आपली आजीबाई भागून उठलेली आहे, तिचा अवतार तुम्ही बघू शकतात. उन्हाळ्यामुळे ना ती पण खूप थकली होती आणि एवढी गरमी ना बाबा, इथं नॉर्मल माणूस हे होतं ना, आपलं हे तर म्हातारा माणूस झाल्यामुळे काही गोष्टीने त्यांना पण सहन होते, म्हणून मी इथून घेतले होते कैरीचे पन्ने बनवून. आणि आता हा बर्फ आपण याच्यात टाकणार होता मस्तपैकी. आजीला तर आणखी माहीतच नव्हतं, आजी बाहेरच कुठंतरी बघत होती, तरी ती मला विचारत होती मागून काय बनवलं. मी काय सांगितलंच नाही तिला. एवढं ऐकून आहे ना थोडंसं हे केलं नाही, कारण त्यावेळेस ती बाहेर निघणार होती ना, त्यावेळेस मला सरप्राईज द्यायचं होतं आणि आजीच्या पूर्ण चेहऱ्याची रिॲक्शन घ्यायची होती, त्याच्यामुळे मी काही बोललेच नाही. आता आजी मागं बोलत होती, म्हटलं तोपर्यंत आपण बर्फ वगैरे टाकून घेऊ याच्यात, थंडगार मस्त झालं. तरी मी एकदा चेक केलं बाबा चांगलं थंड झालं आहे का नाही काय नाही. तर आपण बर्फ वगैरे चांगल्या पद्धतीने काढून घेतलं. आजी बाहेर आली तशी आपण तिच्या पुढे ग्लास दिला. आजी धर म्हटलं. आजी म्हणे काय म्हणे, हे काय केलं म्हणे, तू काही पण केलं म्हणे, मला काही पण नको पाजू म्हणे, आधीच असं बोलायला लागली. पण बघा आता तिला पण माझ्यावरती विश्वास नव्हता, काय मी काय कैरीचे पन्ने चांगले बनले की नाही. बट सिरियसली नंतर पाय घेतलं ना तेव्हा रिॲक्शन पाहून तुम्ही पण शॉक होता, कारण की बघू शकतात आपण पुढे. चला आता मग आजी आता केस वगैरे नीट करून घेत होती, कारण झोपेतून उठली होती ना. तर तिला म्हटलं चला आता तुला व्हिडिओत घेणार आहे. ती म्हटली नाही बाबा, अवतार तर माझा पहिला चांगला पाहिजे, व्हिडिओत यायचं म्हटलं तर. आता आजीला आपण पहिने दिले. आजी म्हणे काही पण करते म्हणे. आजी आधी पगायला लागली त्याच्यात काय नाही, एवढं शॉक घेऊन. मग नंतर पिली तर तिला स्टार्टिंगला एवढं आंबट लागलं बाबा. तिला आठवलं मी काहीतरी मज्जाच केली. नंतर म्हटली काय म्हणे तू काय टाकलं मला सांग म्हणे आधी. मी तिला सांगितलं हे बघ मी असं जिरा टाकलाय आणि हे मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे. तर चला तर मग चांगलं शॉक वगैरे झाली ती. आणि तिचं आता प्यायचं चालू. तिने एकदा नीट बारीक बघितलं बाबा काय टाकलं बाबा, खरंच ते आहे नव्हतं. तर मी शेवट तिला दाखवली बाबा पुढे. तर मग ती आता दुसऱ्यांदा पिली. तेव्हा तिला मला असं वाटलं की तिच्या चेहऱ्याला पाहून एकदम चांगलं वाटतंय वाटतं. मला तिला एकदम प्यावं असं वाटलंय आणि तिला आता भारी लागलं. नंतर मला पण थोडंसं बरं वाटलं. आणि मी तिला म्हणत होते तुला काय माझ्यावरती काय विश्वास नव्हता का, म्हटलं एवढ्या मेहनतीने मी त्यासाठी पन्ने बनवले आणि तरी तुम्हाला म्हणत होती म्हटलं. बट काहीच प्रॉब्लेम नाही, कारण की मी पहिल्यांदाच आजीसाठी काहीतरी बनवलं होतं आणि आजी खुश झाली ती. आजीला पण एकदम गरमीत भारी वाटलं. आणि आजीचे चेहऱ्याचं हसू तुम्ही बघू शकतात आणि हेच हसू मला कॅप्चर करायचं होतं, कारण की कसं ना आपल्या घरात आजी आजोबा असलं ना थोडंसं काळजी वगैरे घेत चालायची सगळ्यांनी, ठीक आहे ना. चला आणि उन्हाळ्याचं कसं नाही एवढं एवढी गरमी झालेली ना, खूप गरमी वाढलेली आहे. आता म्हटलं चला मी पण थोडंसं टेस्ट करून बघते. आता मी माझ्या हाताने काय बनवलं आहे नेमकी, तर मी पण बघितलं ना, मला पण विश्वास नव्हता बसत. OMG मी एवढं छान पन्ने बनवले होते आणि पहिल्यांदाच माझ्याकडून एवढं छान बनवलं होतं. आणि तुम्हाला पण कशी वाटली कशी नाही माझी छोटीशी रेसिपी मला सांगायचे आणि तुम्ही पण एकदा ट्राय करायचे सगळ्यांनी, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. एकदम मस्त झालं होतं. आणि नक्कीच माझ्या चॅनलला सपोर्ट करा, प्रिया पाटील मराठी महाराष्ट्र कन्या, ठीक आहे. लवकर सबस्क्राईब करून घ्यायचे सर्वांनी. आणि आता म्हटलं थोडंसं ना आता आणखीन थोडासा बर्फ वगैरे टाकून बघू म्हटलं, अरे मला लई थंड लागतं प्यायला, ठीक आहे ना. चला तर मग कसं वाटतं कसं नाही मला पटकन कमेंटमध्ये सांगायचं ना. असेच माझे ब्लॉग बघत चला. आमची आजीबाई झोपली होती मस्त, आता थंडगार पिऊन मस्त बाहेर झोपली होती. तिला पण खूप चांगलं वाटलं. एवढ्या उन्हाळ्याचे कैरीचे पन्ने पेले ना तर खूप